नमस्कार, मी रेणुका मम्मीज फूड अँड किचनमध्ये मी तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तर भाजीला आपल्याला काही नसले तर अतिशय सोप्या पद्धतीने आणि झटपट अशी टोमॅटोची चटणी अतिशय 10 मिनिटामध्ये कधीच न खाल्ली किंवा एक वेळा बनवली तर पुन्हा पुन्हा अशा पद्धतीचीच तुम्ही टोमॅटोची चटणी बनवणार। तर त्यासाठी फक्त आपल्याला घ्यायचे आहेत टोमॅटो आणि कांदे। तर फक्त कांदे आणि टोमॅटो जरी घरात असले तरी आपली भाजीची मस्त अशी सोय होते। तर अशा पद्धतीने छान मी असे मोठे लाल रंगाचे मस्त असे टोमॅटो घेतले 3 आणि त्यासोबतच 3 कांदेही घेतले। कांदे टोमॅटो आपल्याला समप्रमाणात घ्यायचे आहेत। कांदे मी आता मस्त असे आडवे उभे बारीक कट करून घेणार आहे। तर मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा मिस्टरांना टिफिनला देण्यासाठी अप्रतिम अशी टोमॅटोची चटणी आहे। तर वरण भातासोबतही तोंडी लावण्यासाठी अप्रतिम लागते किंवा तुम्ही गरमागरम मस्त अशी भाकरीसोबतही टोमॅटोची चटणी खाऊ शकतात। तर आता आपण सर्वात आधी मस्त असे हे कांदे आणि टोमॅटो व्यवस्थित असे कट करून घेऊया। तर उन्हाळा म्हटला की भाज्यांचे बरेच असे टेन्शन असते, भाजीला काय करावे किंवा भाजी केली म्हणजे मुलांनाही आवडत नाही, असे भरपूर असे प्रश्न आपल्याला उन्हाळ्यामध्ये पडलेले असतात। तर त्यातलाच आपण आज एक प्रश्न सोडवून घेऊया। तर ज्या पद्धतीने आपण आता कांदे कट करून घेतले आहेत त्याच पद्धतीने मी इथे टोमॅटोही कट करून घेते। तर मी आता जो हा चाकू घेतलेला आहे तर अतिशय असा अप्रतिम आणि मस्त असा झटपट छान असे कट केले जाणारे मस्त असे व्हेजिटेबलसाठी अप्रतिम असा आहे। तर किचनसाठी आपल्याला चाकू हा असा व्यवस्थित कट करण्यासाठी असला की आपल्याला भाजीपाला कट करण्यासाठीही व्यवस्थित अशी मदत होते किंवा झटपट होते। तर मी हा चाकू मस्त असा मिशोवरून घेतलेला आहे। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मला खाली PP असा मेसेज करू शकता। तर अशा पद्धतीने मी मस्त असे टोमॅटो कट करून घेतले। त्याच पद्धतीने आता मी कमी तिखटाच्या 4 ते 5 मिरच्या घेतल्या। त्या मिरच्याही आपल्याला त्याच पद्धतीने कट करून घ्यायच्या आहेत। जर तुम्हाला इथे हिरवी मिरची ऐवजी लाल मिरची पावडरचा वापर करायचा असेल तर तुम्ही इथे हिरवी मिरची स्किप करू शकतात। पण मी इथे जरा छान अशी चव वाढवण्यासाठी हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडरचाही वापर करणार आहे। तर मस्त अशी यामध्ये आपल्याला छान अजून टोमॅटोची चटणीची चव वाढवण्यासाठी भरपूर अशी कोथिंबीरही घालायची आहे। त्याच पद्धतीने मी इथं मस्त अशी कोथिंबीरही बारीक अशी कट करून घेतलेली आहे। तर आता आपल्याला 5 ते 6 लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि त्याही मस्त अशा दगडी खलबत्त्यामध्ये त्यात 1 चमचा जिरा घालून मस्त असे दरदरी त्याचे वाटण करून घ्यायचे आहे। सहसा मिक्सरचा वापर करण्याऐवजी आपल्याला अशा पद्धतीने मस्त असा गावरान पद्धतीने छान असा हा दगडी खलबत्त्यामध्ये लसूण छान असा ठेचून घ्यायचा आहे। तर आता आपण व्यवस्थित हे लसूण छान असा ठेचून घेतला। अशा पद्धतीने थोडे जाडसर आणि दरदरीतच वाटण करायचे। तर एका कढईमध्ये मी आता 2 ते 3 पळी मस्त असे तेल घालून घेतले। तेल छान कडकडीत गरम झाले की त्यातच आपल्याला लसूण जिरे घालून घ्यायचे आणि थोडा यामध्ये मस्त असा हिंगही घालायचा। हिंग घातला की चव अशी अप्रतिम लागते। तर आता आपण इथे बारीक हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्याही यामध्ये घालून घेऊया आणि मस्त अशी खमंग 1 मिनिटभर छान अशी फोडणी करून घेऊया। तर आपल्याला आता तेल आधी व्यवस्थित गरम करून नंतर ही फोडणी करायची आहे आणि मिनिटभर आपल्याला हे लसूण मिरची व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची। आता मी इथे 3 मोठे कांदे बारीक कट करून घेतले, तेही आपल्याला 4 ते 5 मिनिटभर मध्यम आचेवरती छान असे फ्राय करून घ्यायचे। बघू शकतात कांद्याचा रंगही बदललेला आहे। तर इथे मी मस्त अशी एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद घालून चवीनुसार मीठ घालून घेतले। तर इथे मी लाल मिरची आणि हिरवी मिरची आणि लाल मिरची पावडरचाही वापर केलेला आहे, म्हणजे आपली टमाट्याची चटणीची चव अप्रतिम अशी लागते किंवा त्यातला आंबटपणाही निघून जातो। तर आता इथे मी छान अशी मस्त मसाले घातल्यानंतर टोमॅटो घालून घेतले आणि टोमॅटोही आपल्याला छान असे मस्त आता वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत। त्यातच मी अर्धी वाटी जाड भरडसर असे भाजून घेतलेले दाण्याचे कूट घालून घेतले। दाण्याचे कूट घालत असताना आपल्याला थोडे भाजून घ्यायचे आहे, म्हणजे चव अशी अप्रतिम लागते। आता 3 ते 4 मिनिटभर इथे मी मस्त अशी ही चटणी झाकण ठेवून वाफवून घेतली आणि बघू शकता तुम्ही अतिशय झटपट आणि कमी साहित्यामध्ये अप्रतिम आपली टोमॅटोची चटणी
मस्त अशी तयार झालेली आहे. त्यावरून आपण भरपूर अशी कोथिंबीरही घालून घेतली. तर ही चटणी जास्तीची न शिजवता अशा पद्धतीने थोडी आपल्याला 80% फक्त शिजवून घ्यायची आहे, म्हणजे चवीलाही अप्रतिम लागते. तर अशा पद्धतीने मस्त अशी गरमागरम भाकरीसोबत खाण्यासाठी अतिशय 10 मिनिटात आपली टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. खात राहा, मस्त राहा. धन्यवाद.